चला जोरात पावसाचं वातावरण झालेलं दहीहंडी चालू असताना मधीच हाय गाइज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग। आज आपण पुण्यामध्ये आज दहीहंडी चालू आहे। ती दहीहंडी बघण्यासाठी मी आज बाहेर पडलेला आहे। कंपनीतून मी आज 1 तास लवकर बाहेर पडलेला आहे खास दहीहंडी बघण्यासाठी। तर आपल्या भागात जेवढ्या दहीहंड्या चालू आहेत म्हणजे खराडी भागात त्या आपण कव्हर करणार आहे। टोटल 2 दहीहंड्या आय थिंक। तर पहिली जी आहे ती आपण खराडीतली एक्सप्लोर करू कारण ती इथून जवळ आहे आणि दुसरी आहे ती चंदननगरची आहे, ती पण जोरात चालू आहे। तर आपण दोन्ही पण दहीहंड्या बघू। पहिल्या व्हिडिओला तुम्ही एवढं प्रेम दिलं त्यामुळे आज मी दुसरा व्हिडिओ शूट करत आहे। तर आज आपल्या सोबत या दहीहंडीला एक्सप्लोर करण्यासाठी शुभम भाई आणि मयूर फायनली आपण पोहोचलेलो आहे। तुम्हाला आवाज येतच असेल। फायनली एक दहीहंडी एक्सप्लोर झालेली आहे आणि तिथे एवढा आवाज होता ना, मी व्हिडिओ करताना मला जरा बोलता आलेलं नाही, त्यामुळे मी कायच बोललेलं नाही तिथं। आता मी चाललोय चंदननगरमध्ये जी तिथं दुसरी दहीहंडी आहे ती बघण्यासाठी मी आता चाललेला आहे। इथं टोटल 2 दहीहंडी आहेत। तर त्यातली पहिली जी आहे ती आता इथे पुढेच आहे। दहीहंडी फुटायचं सगळीकडचं टायमिंग आय थिंक 10 ते 11च्या पुढे आहे। तर ही जी आता जी पुढे आहे ती संघर्ष मित्र मंडळाची दहीहंडी आहे आणि ही दहीहंडी आहे ही चंदननगर मध्ये आहे। चंदननगर मध्ये पहिली आहे। आताची जी दुसरी दहीहंडी आहे ती भावी नगरसेवक यांची दहीहंडी आहे। इथे पण डीजे आहे, आवाज एवढा जास्त आहे, मी बोललेलं तुम्हाला काहीच कळणार नाही आहे, तरी पण तुम्ही बघा।
कॉलनीची दहीहंडी आहे, कॉलनीची. आणि ही जी पुढे ही दुसरी दहीहंडी भावी नगरसेवक. कृषी उत्पन्न बाजार समिती यांचं सहर्ष स्वागत. आणि एकदम जरा चांगली चंदननगर मधली जी दहीहंडी आहे ती एकदम जोरात आहे, पण तिथं पब्लिक एवढा आहे उभारायला पण जागा नाही. आणि आपला सगळा मित्रपरिवार जो आहे तो खराडीत थांबलाय. जी पहिली दहीहंडी आपण एक्सप्लोर केलेली त्या दहीहंडीला, तर आता आपण डायरेक्ट आहे ना तिकडे जाऊ. आणि मी शोधत आहे चहाचा. एवढा वेळ झाला मी चहा शोधत आहे. 2 दहीहंडी बघून झालं तरी पण एक पण चहाचं अजून दुकान सापडलेलं नाही आहे. आणि चंदननगर मध्ये इथं फक्त बिर्याणी खाऊ गेली ही मागची पूर्ण. फक्त इथं बिर्याणी साठी फेमस आहे, चहाचं एक पण दुकान नाही आहे. एवढा उशीर झाला मी चहा शोधत आहे. बाळ आपली गाडी इकडे आहे. मी रिटर्न झाले. खराडीची जी दहीहंडी होती ना त्याच दहीहंडीमध्ये. पहिला सर, दुसरा मनोरा, तिसरा मनोरा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना बारामतीच्या सर्व संघ नायकांचा आणि त्यांच्या खेळाडूंचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. तिसरा थर या ठिकाणी झालेला आहे. चौथ्या थराची चढाई सुरू झालेली आहे. सोहळा या ठिकाणी याची डोळा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय. चला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात कडकडाट करा. चला सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. सुंदर, अतिशय सुंदर असा हा मनोरा या ठिकाणी उभा राहिलेला आहे. दहीहंडी फोडण्याचा हा आणि दहीहंडी या ठिकाणी सुटलेली आहे.
वन ऑफ द बेस्ट शनर सचिन शेठ पुणेकर. दहीहंडी आपली बघून झालेली आहे आणि या व्हिडिओचा शेवट मी तर करत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला परत एकदा मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू गायज.